तर पत्रकार परिषद घेण्यासाठी नेमकं काय करा? नाही, प्रामुख्यानं आमचे अतिशय जवळचे सहकारी मित्र महायुतीचे मीरा भाईंदर मधले आमचे भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिवहन विभागावर काही आक्षेप नोंदवले असल्याचं कळलं आणि योगायोगानं मी मीरा भाईंदर मध्येच आज असल्या कारणानं ती माहिती आपल्याला मिळावी ह्यासाठी आपल्याला बोलावलं होतं. नरेंद्र मेहता यांनी राज्य शासनाकडे मीरा भाईंदर मधील जे काही रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी परमिट घेतल्याच्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने परिवहन खात्याचे मंत्री म्हणून मी चौकशी चालू केली होती आणि चौकशी केल्यानंतर किती वैध लायसन्स आहेत, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आपले सरकार पोर्टलवर तपासणी जी केली जाते ती योग्य आहेत का, तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त वास्तव्याचा दाखला ही आपले सरकार पोर्टलवर केली जाते ती योग्य आहे का, जो आधार कार्डाचा पत्ता दिलेला आहे तो पुरावा योग्य आहे का आणि ऑनलाईन बॅच प्राप्ती करता जो अर्ज दिलेला आहे तो योग्य आहे का आणि त्याचबरोबर ही सगळी जी कागदपत्र त्यांनी सबमिट केलेली आहे ती खरी आहेत की खोटी याची माहिती मी मागवली होती आणि त्या अनुषंगाने काही आमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांना ही जी आहे ती वस्तुस्थितीची कल्पना झाली म्हणून आम्ही पूर्ण राज्यामध्ये 1 मे पर्यंत मोहीम राबवतोय आणि त्या माध्यमातून असं लक्षात आलं की बऱ्याच हिंदी भाषिक रिक्षा चालक टॅक्सी चालकांना मराठी येत नाही आणि त्यामुळे हा मुद्दा याची चौकशी करत असतानाच तो मुद्दा सुद्धा लक्षात आला की 1989च्या नियमानुसार मराठी येणं अनिवार्य असताना सुद्धा काही रिक्षा चालकांना मराठी येत नाही, ते अजूनही प्रवाशांशी हिंदी भाषेमध्ये बोलतात आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही एक मोहीम चालू केली, पुस्तिका प्रकाशित केली. त्या पुस्तिका प्रकाशित केल्यानंतर 15 ऑगस्ट पर्यंत सगळ्या रिक्षा संघटनांच्या केलेल्या मागणीवरून त्यांना मुदतही दिली आणि त्याच दरम्यान हे जे दाखले आहेत ते खरे आहेत खोटे आहेत का याची माहिती जेव्हा घेतली तेव्हा आमच्या परिवहन विभागानं 13/4/2026 रोजी तहसीलदार मीरा भाईंदर यांना पत्र दिलं. त्याचबरोबर 11/5/2026 रोजी त्यांचं जे पत्र आलं त्या पत्रामध्ये 28 ह्या ज्या केसेस आहेत त्याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली आणि त्या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जर बोगस काही कागदपत्र असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि त्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्याचं सूचना आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. प्रामुख्यानं परिवहन खात्यावर आरोप करत असताना एक गोष्ट काही लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की परिवहन खातं हे फक्त बॅच देण्यापुरतं मर्यादित असतात. जी कागदपत्राची तपासणी केली जाते, कागदपत्र जी आहे ती महसूल खात्याच्या वतीनं मिळवली जातात. त्याची तपासणी पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस खात्याकडनं केलं जातं. म्हणजे होम डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट ह्या दोन्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे कागदपत्र येतात ते आमच्याकडे फक्त ऍफिडेव्हिट मिळून सबमिट केले जातात आणि त्या माध्यमातून आम्ही बॅच देतो किंवा परमिट देतो आणि ह्या ज्या तक्रारी प्राप्त नरेंद्र मेहतांच्या पत्रानुसार झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना नोटीसेस केले होते आणि जे 28 परमिट आहेत ते परमिट सुद्धा निलंबित करण्यासाठी आम्ही आमचे कारण ते अधिकार आरटीओला नसतात, ते सेक्रेटरी जे असतात आमचे त्यांच्याकडे ते अधिकार असल्या कारणाने सेक्रेटरीकडे तो आम्ही प्रस्ताव सुद्धा गेल्याच महिन्यामध्ये पाठवलेला आहे. फक्त आता प्रश्न असा आहे की आता परिवहन खात्यावर आरोप करत असताना मला असं वाटतं की कदाचित काही लोकांना माहिती नसेल की महसूल खातं आणि गृह खातं हे कुणाकडे आहे याची शहानिशा न करता त्यांनी जर तसा आरोप केला असेल तर ते चुकीचं आहे. तरी सुद्धा त्यांच्या आरोपाची दखल जी आहे ती, कारण शेवटी गृह खाता आणि महसूल खात्यावर पण त्यांनी आरोप केला तर मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री यांना स्वतः भेटून सांगेल की बाबा आमचे सहकारी मीरा भाईंदरचे लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहता यांची तक्रार आहे तुमच्याविषयी, तुमच्या खात्याविषयी, तर त्यांच्या तक्रारीची तपासणी करावी आणि जे काही चुकीच्या पद्धतीने घडलं असेल महसूल खात्याच्या किंवा पोलीस खात्याच्या माध्यमातून त्या पोलीस अधिकारी आणि त्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर परिवहन मंत्री म्हणून
मी सुद्धा माझ्या जे आयुक्त आहेत त्यांना सूचना केलेल्या आहेत की आपल्या खात्याच्या लोकांकडनं जर काही चुकीच्या पद्धतीने झालं असेल आरटीओ अधिकाऱ्यांकडनं तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी.